नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन, चैतन्य, अस्मिता आणि अश्विन मिळून सायलीच्या गालाला थंड हात लावतात आणि तिला बळजबरीने आईस्क्रीमसुद्धा खाऊ घालतात आणि सगळेजण हसू लागतात. तेव्हा सायली मात्र त्यांच्यावरती खूपच चिडते आणि सगळेजण हे सगळं पाहून खूप आनंद घेत असतात. मात्र इकडे सचिन त्या लेडी हवालदारला पैसे देतो आणि सांगतो की असंच आमचं काम करत राहा. ती हवालदार म्हणते, मग त्या कामाचा काही मोबदलाही मिळायला हवाच की नाही, तरच तुमचं काम चोख होत राहील. तेव्हा सचिन तिला पैसे देतो आणि म्हणतो, असेच पैसे तुम्हाला दर महिन्याला मिळत राहतील, त्यामुळे काम अगदी चोख करा. आता इकडे राकेशसुद्धा त्या हवालदारला पैसे देतो आणि म्हणतो की असेच पैसे तुम्हाला दर महिन्याला मिळत राहतील, पण माझ्या पप्पांच्या कम्फर्टमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज करायची त्यांना गरज नाही राहता आली पाहिजे. माझ्या मीटिंग्स याच्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज व्हायला नको आहे. आता इकडे सायली चिडलेली असते आणि म्हणते की खरंच मला आता न्याय पाहिजे आहे आणि मग ती घरामध्येच कोर्ट उभं करते. सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. प्रताप म्हणतो, मग मी जज आहे. मिसेस सायली सुभेदार, सांगा बरं तुम्हाला काय त्रास आहे. तेव्हा सायली सांगते की यांनी बळच माझ्या गालाला थंड हात लावले आणि मला आईस्क्रीमही खाऊ घातलं. अर्जुन म्हणतो, आईस्क्रीम खाऊ घालणं हा काही गुन्हा नाही आहे आणि त्याच्यामध्ये मी एकटा नव्हतो, हे चौघंसुद्धा होते, आम्ही चौघांनी मिळून केलं. तेव्हा सायली म्हणते की नाही, माझे साक्षीदार आहेत माझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी. विमलही म्हणते, हो मी पाहिलं ना, अर्जुनदादांनी आणि या सगळ्यांनीच मिळूनच सायली बहिणीला त्रास दिला आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं विमल, तू कशाला याच्यामध्ये पडते, साक्षीदार आहेस का तू. तेव्हा सगळेजण हसू लागतात. प्रतिमा म्हणते, पुन्हा या घरामध्ये हसू घेऊन आली माझी लेक. इकडे महिपत बाबा की जय असं म्हणत महिपत आणि त्याचे काही अनुयायी तिथं येतात. तेव्हा ते जेलर म्हणतात, अरे महिपत, हे काय झालं तुझं, अगदीच म्हणजे तुझ्यामध्ये कायापालटच झालेला आहे, हे सगळं खूप छान वाटतंय बघायला. तेव्हा महिपत म्हणतो, तुमचीच कृपा, तुम्ही जेलमध्ये असताना जे काही 4 गोष्टी चांगल्या मला शिकवल्यात त्यामुळेच तर हा सगळा बदल घडला आहे ना, आणि आता मला जेलमध्ये असणाऱ्या माझ्या मित्रालासुद्धा 4 गोष्टी शिकवायच्या आहेत, त्यामुळे तर मी इथं आलो आहे, मला त्याला भेटायचं आहे. जेलर म्हणतात, असं भेटता नाही येणार, त्यासाठी परवानगी लागेल. महिपत म्हणतोय, ती परवानगी मी आणलेली आहे. मग राकेश जेलरला ती नोटीस दाखवतो आणि त्यानंतर ते जेलर नागराजला भेटायची परवानगी देतात. आता इकडे अर्जुन त्याचं काही म्हणणं मांडायला लागणार तेव्हा प्रताप लगेच ऑर्डर असं म्हणून सर्वांना शांत करत असतो आणि अर्जुनला काही बोलायला संधीच देत नसतो. अर्जुन म्हणतो, डॅड, तुम्हाला फक्त ऑर्डर एवढा एकच शब्द येतो का बोलता. मलाही माझी बाजू मांडायची आहे. जे काही माझ्यावरती आरोप केले आहेत ते मी एकट्याने नाही, तर आम्ही चौघांनी मिळून केलेले आहेत. आता इकडे सचिन प्रियाला भेटायला येतो आणि तिला सांगतो की तिकडे नागराज अंकलसोबत अण्णांची सिक्रेट मीटिंग चालू आहे. तेव्हा तो त्या कॉन्स्टेबलला फोन मागतो आणि लगेच महिपतला कॉल करतो. इकडे राकेशसुद्धा त्या हवालदारकडून फोन लावून घेतो आणि हे 5ही जण मोबाईलवरती मीटिंग करतात. सचिन म्हणतो की अण्णा, आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. अगोदर तुम्ही हे सगळं आश्रम केसमध्ये एकत्र होतात तेव्हा अर्जुन सायलीला तुम्ही किती त्रास दिला आहे, किती मानसिक त्रास झाला आहे त्यांना, हे सगळंच मला माहिती आहे. पण मग तेव्हा तुम्ही एकत्र होतात म्हणून त्यांना तुम्हाला हरवणं खूप कठीण जात होतं. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. आता तुम्ही सगळे वेगवेगळे झालात, पण अजूनही आज आपण 5 जणांची एक मूठ बनवू शकतो आणि एकत्र येऊन त्या सगळ्यांना मात देऊ शकतो. नागराज म्हणतो, पण माझा त्या प्रियावरती अजिबात भरोसा नाही आहे. प्रिया म्हणते, मग तुम्हाला कोणी सांगितलं की मला तुमच्यावरती भरोसा आहे म्हणून. आणि सगळ्यात जास्त माती तर तुम्हीच खाल्ली आहे ना. तुम्हीच त्या अर्जुन सायलीला कोडं घातलं होतं, मयसभा काय, कुठे काय, आणि त्यामुळेच त्यांनी तन्वीचा शोध घ्यायला सुरुवात केली. हे सगळं तुमच्यासमोर झालेलं आहे. इतकी वर्ष, 3.5 वर्ष हे सगळं गुपित लपवून ठेवलं, त्यासाठी काय काय नाही केलं आणि सगळी माती तुम्ही खाल्लीत. आता नागराजही म्हणतो की मला तुझ्यावरती अजिबात भरोसा नव्हता, तू आमच्या डोक्यावरतीच मिरवत होतीस ना.
आता ह्या सगळ्यांचे आवाज वाढतात. कॉन्स्टेबल येऊन सांगते की ए बाई, तुम्ही आम्हाला पैसे देताय म्हणून काही विकत नाही घेतलंस, त्यामुळे आवाज खाली ठेवा. इकडे हवालदारसुद्धा त्यांना हेच सांगतो की आवाज जरा खाली ठेवा, जेलर कधीही इथे राऊंडला येतील, माझी नोकरी जाईल. आणि मग सगळेजण हळू आवाजात बोलू लागतात. प्रिया म्हणते आता हे सगळं सोडून द्या आणि कॉन्सन्ट्रेट करा, सगळ्यांनी एक होण्याची आता गरज आहे. अर्जुन आणि सायली यांच्यामुळे मी आज ह्या अवस्थेमध्ये आहे. सायलीला कळलेलं आहे की तीच तन्वी आहे आणि किल्लेदारांसाठी तन्वी काय आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आता हे सगळे लाड त्या सायलीचे होत असतील आणि हे मला अजिबात बघवणार नाही आहे. आता इकडे अर्जुनला सगळ्यांनी टार्गेट केलेलं असतं आणि सगळेजण अर्जुनचंच नाव घेतात. आणि मग प्रताप म्हणतो मग ठीक आहे, आपण याला शिक्षा देऊयात, याला आजपासून कॉफीच देऊ नका, हीच त्याची शिक्षा असेल. प्रतिमा म्हणते त्यापेक्षा आपण अर्जुन आणि सायलीला कुठेतरी 4 दिवस बाहेर फिरायला पाठवलं तर. सगळेच जण हसायला लागतात. अस्मिता म्हणते अगं प्रतिमा आत्या, तू शिक्षा देते आहेस की त्यांना बक्षीस देते आहेस, काही कळतच नाही आहे तुझं हे. आता सगळेजण हसतात. सायली म्हणते यांची एकच शिक्षा आहे, यांनी 100 उठाबशा मारायच्या. अर्जुन म्हणतो काय अगं बायको, 100 उठाबशा? आणि मग काय, अर्जुनला 100 उठाबशा माराव्याही लागतात. आता इकडे जेलमध्ये यांच्या मीटिंगमध्ये प्रिया म्हणते की अर्जुन सायलीने माझ्याकडून सगळं माझं वैभव हिरावून घेतलं. आज सुभेदार आणि किल्लेदार या दोघांची संपत्ती माझी असती, यावरती फक्त माझा हक्क असता. महिपत म्हणतो त्या अर्जुन सायलीमुळे माझ्या लेकीला समाजामध्ये वावरताही येत नाही आहे, त्याच्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, त्याला मी असा नाही सोडणार. नागराज म्हणतो की आज दादाची सगळी प्रॉपर्टी माझी असती, पण या दोघांमुळे मला या प्रॉपर्टीतला एक खडकूसुद्धा मिळणार नाही आहे आणि हे सगळं त्या दोघांमुळेच होतं आहे. आजही मी या जेलमध्ये सडत आहे ते सुद्धा त्या दोघांमुळेच, त्यांना मी कधीही सुखात पाहू शकत नाही. आता इकडे सायली अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये येतात आणि सायली म्हणते मला आज खूप मजा आली. अर्जुन म्हणतो हां, पण मला आता किती त्रास होतो आहे, तू मला 100 उठाबशा मारायला लावलेस ना, त्याचं काय, आता कट्टी आहे तुझी अशी, मी काही तुझ्याशी बोलणार नाही. सायली म्हणते हो का, मग मला माझ्या अर्जुनला म्हणवताही येतं. आणि मग ती अर्जुनला गुदगुल्या करू लागते. तेव्हा अर्जुन आणि सायली खूप खुश आणि आनंदामध्ये असतात. प्रिया म्हणते त्यांना मी कधीही आनंदामध्ये बघू शकत नाही. आता असं काहीतरी करायचं की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पाहिजे, भीकीला लागले पाहिजेत ते दोघेही. फक्त दोघेच नाही तर अख्खं सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब भीकीला लागलं पाहिजे, असं काहीतरी करायला हवं. तेव्हा प्रियाचं म्हणणं सगळ्यांनाच पटत असतं. महिपत म्हणतो 113% असंच होणार, यासाठी तर हे सगळं सज्जनपणाचा आव आणला आहे ना. शेवटी जगासमोर आपण एक आणि आपल्याला हवं तेच आपण करणार आहोत. आता राकेश, सचिन, महिपत, नागराज आणि प्रिया या सगळ्यांची एकत्रित टीम झालेली असते आणि त्यांनी ठरवलेलं असतं की अर्जुन, सायली, किल्लेदार कुटुंब, सुभेदार कुटुंब या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचं. सचिन म्हणतो की घरातले सगळेच जेव्हा रडतील ना तेव्हा अस्मितासुद्धा रडेल, त्यामुळे सुभेदारांना तर रडवायचं, हेच माझं ध्येय आता राहिलेलं आहे, कारण त्याशिवाय अस्मिताला त्रास होणार नाही. आता सगळ्यांचंच एकमत झालेलं असतं. आता हे सगळेजण मिळून नवीन काय प्लॅन करणार की जेणेकरून अर्जुन आणि सायली उद्ध्वस्त होतील. आणि खरंच असं होईल का, अर्जुन सायली त्यांचे डाव कसे उधळून लावतील, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.